धन्य माता पिता वाटत होतं एवढे सगळे पण जो ध्यान बसत तोच चांगलं काम करतो. हरे ऐका महिमा वढीचे बोरे खाय भिल्लणीचे थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला पोहे सुधाम देवाची फके मारे कोरढेचे थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला न म्हणे उचिष्ट तवा तोडे न म्हणे उचिष्ट तवा तोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा उकेला हाचे दुष्काळ तयाला विठ्ठल गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव गुरु साक्षात तस्मै श्री ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी मीटे तमस्तक ज्या ठिकाणी वसुदेव सुतं कंसचानु देवकी कृष्ण भजैव जैकमण्डलं राधा मेरे स्वामिनी राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीदिया श्री वृंदावन को लाली मेरे लाल जीत दो तलाल मैं देखन गई हो गए लाल मलाल गोविंद तुम्हारे प्यार ने जीना सिखा दिया
दिया महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलीकान्तमयरे समागत्य तिष्ठं महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजपा पाण्डुरङ्ग करो
भगवान चरणारविंद सेवा समर्पित करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा पवित्र अशा पावन श्री क्षेत्रात साधू संतांनी पुढे केलेली पावन नगरी थोड्या मोठ्याच्या पदस्पर्शाने पावन झालेले बाबरी क्षेत्र आजचं कीर्तन निमित्त किमकारण जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे. सांगणं मात्र उचित आहे. चालत असलेल्या सालापदाप्रमाणे नामसन कीर्तन ज्ञानयज्ञ सोडा चालत आलेला हा अखंड ज्ञानयज्ञ सोडा आणि या सोहळ्यातलं 6व्या नंबरचं पुष्प माझ्यासारख्या अज्ञान पामरच्या वाटेला पुन्हा तुमच्या भाग्यवंतांचं आपल्या बाबऱ्या गावात दुसऱ्यांदा दर्शन. सुंदर असं चिंतन आहे, सुंदर असं नियोजन आहे. प्रथमतः साऊंड मालिकी जय हो. केव्हा केव्हा वही निवडतं इकडे तिकडे मशीन येते, चांगला चांगला बिगडी जात मशीन आहे. धन्यवाद. बनत बनत म्हणजे इंद्रासारखे माऊली पखवाज वाजवायला, गंधर्वासारखे संपूर्ण महाराज मंडळी गायनाला व्यासपीठात असलेले सर्वे सज्जन श्रोता माईबाप, विनिग्री काका असतील, डोकी चोपदार दादा असतील, सर्वांच्या व्यासपीठावर सर्वांना नतमस्तक. इंद्रासारखे माऊली पखवाज वाजवायला, गंधर्वासारखे संपूर्ण महाराज मंडळी गायनाला, परीक्षिती राजासारखा श्रोता श्रवणाला मुनी फक्त एकाच गोष्टीची कमी, आज इथं सांगणारा शोकमुनी नाही. माझं पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी सेवका करावे सांगितले काम, येत घेऊ तू पणा कामा नाही तू कामाने माझं धाडले निरोपा, मार्गा सोपा सुखरूप. याप्रमाणे ज्याप्रमाणे माऊली बुद्धी देतील मायबाप त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न करीन. ज्या ज्या वेळेस विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस तुम्ही बसलेले सज्जन श्रोता मायबाप हाताने टाळी मुखाने नामचिंतन कोणीच करायचं नाही, फार मोठे नुकसान होईल. समजने वाले को इशारा करती है. 64 लाखाची जागीरदारी असताना जगद्गुरु तुकोबरा या समाजाकडे पाहतात. काय गरज होती माझ्या संतांना, पण बुडत हे जण न देखावे डोळा, येतो कडवडा म्हणून संत स्वतःहून आले. भगवंताला आणावं लागलं. स्वयंभू हा माझा विटेवरी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग, नाही गडविला नाही बैसविला, भेटाबाई आला पुंडलिक देवाला आणावं लागलं. संत स्वतःहून आले आणि तुमच्या आमच्या जीवाला मात्र यावंच लागलं का जीव कर्म बाधित आहे. अगा करणी जे उरावे ते सुख दुःख पडावे, भोगाती यावे देहा एका. नाथबाबा गोड वर्णन करतात. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले पेले ऐसे किती पा. घेतलेला अभंग ज्यांनी उभा महाराष्ट्र गाजवला, संपूर्ण आपल्या गावातील तरुण भक्त रक्तदार नवयुग मित्रमंडळ, संपूर्ण श्रीराम भजनी मंडळ, संपूर्ण माझ्या भक्तिमती माता आमची रव्याबन त्यांची संपूर्ण मंडळ टीम, सर्वांच्या अशा अनमोल सहकार्यानं हात चालत आलेला ज्ञानयज्ञ सोडा वर्ष सांगता येणार. वा वा काय भाग्यवान गाव आहे ते, सांगता येत नाही. इतक्या वर्षापासून सप्ताह चालू आहे. तुम्ही भाग्यवान आहे, तुमच्या आई वडिलांनी पुण्य केलंय म्हणून तुम्हाला बाबरे भेटले. एवढं सोपं नाहीये. चावल में पानी मिलाए तो बनती है खीर, बाबरे का पति मिलने को लगता है तकदीर. यांना लय बरं वाटलं असेल, पण माझ्या ताई सांगते ताई तू 2 तास बोला टाइम लागत नाही. मलाच माहित मी कसा वगैरे विशेष आपल्या कीर्तनात 2 तास एकदम बिनधास्त बसायचं. मला असं तावावर येईल मागत अजिबात बसायचं नाही. उदास तर मात्र परमार्थात बसायचंच नाही. 2 तास कीर्तनात ताई संसाराचा फॅट डोक्यातनं काढून टाका. केला तरी होईल
नाही केला तर होईल. मोठा पर्यानं वेगळे दाखला कसं विकते त्यां बरोबर होईल. जो तो ज्याचं कर्म घेऊन जन्माला येतं. आपण वायबार टेन्शन करत मजा नाही. बऱ्याच बाया मला सांगतात ताई तुम्हाला 2 तास बोलायला टाइम लागत नाही, घर मामी होय तर संसार होय जाय दो. तिथं काय कोणी कोणाचे बिघडाडत नाही. हे फक्त माया जाड आहे. माया वेष्टीला जीव माझा. पहा म्हणून 2 तास फक्त एकच विचार करायचा, तू देव मी भक्त ऐसे करी. 2 तासात देवाला आपलं करून टाकायचंय. जास्त वेळ कीर्तन होणार नाही. फक्त पहाटे 4 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे. एवढं जण पुन्हा बाबऱ्याला तारीख भेटणार नाही, काही हरकत नाही. पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काय जीवनात तक्रार आनंद नाही. कधीपासून अपेक्षा होती बाबऱ्याच्या सप्ताहामध्ये कीर्तन पाहिजे. पण अन्न मान धन येत व प्रारब्ध आधी. आजची कीर्तन सेवा परमादरणीय ज्यांनी मला बहिणीपेक्षा जास्त प्रेम करावं असे परमादरणीय अमित नामदेव सोनवणे या दादांकडून आजची कीर्तन रूपी सेवा. मागे त्यांच्या आईच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होता. अशी मध्यंतरी दादाचे 2-4-8 दिवसात फोन चालू, बहिणींचे फोन चालूच राहतात. खरं प्रेम त्याला म्हणतात मायबाप. सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करावं आमच्या दादांनी, असं बंधुवत प्रेम असणारे अमित दादा यांच्याकडून आजची कीर्तन रूपी सेवा. गुरुजींच्या घरचा अन्नदान आहे ना. जो संत सेवा घेतो, जो संत पंगत घेतो, जो महाप्रसादाला काहीतरी दान धर्म करतो, आमचं म्हणणं तुकोबाराय वर्णन करतात. तुका म्हणे पूर्वज आशीर्वाद देती, कल्याण इच्छिताती सर्व काळ. म्हणून आपल्या जीवाला उद्धरायचं साधन म्हणजे हा भक्ती मार्ग आहे. मॅडम घेते अभंग ज्याने उभा महाराष्ट्र गाजवला. महाराष्ट्राचा मरद मराठा रण मैदानी भडकला. मरद मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला. असे असले छत्रपती शिवाजीराजे यांचे धर्मगुरु श्रीमंत ज्ञानवंत दयावंत कीर्तिवंत महाराष्ट्र भूषण देवोचे सुप्रसिद्ध साधू जगत विख्यात जगतमान्य जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय यांचा 4 चरणाचा भक्तिपर प्रकरणातील अभंग तुम्हा देववृंद असणाऱ्या माता पित्यांच्या सेवेकरता घेतलात. सुंदर असं चिंतने 5 वर्षाच्या शुभ्रेमाता पहिला वर्ग पॉइंट नोट करत चला. लग्न देवाची झाली, लग्न संतांची झाली, लग्न तुमची आमची झाली. पॉइंट नोट करा. ऐका आवाज थोडा क्लिअर कर बाबा. आवाजच नाही एवढा आवाज क्लिअर कर द्या बाबा. दुरून बोलू का? बोलणं समजेल ना. त्यांच्याचं बोलणं काही नाही राहणार इकडे काही. थोडा क्लिअर करा मी प्लीज विनंती आहे तुमची. माईक बदलाय द्या. असं करा, माईक बदलाय द्या. माईक तरी बदलून द्या मग. आवाज हा बदलाव करते. वाटा पाडल्या लागल्या नाही जा कथा बाला नाही जा. विठ्ठल 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 आता येतं यावं. धन्यवाद. जर काका जवळ आला नाही शांत लागली. धन्यवाद. खरा आनंद आहे. देवाची लग्न झाली, संतांची लग्न झाली, तुमची आमची लग्न झाली. महिला वर्ग पहिलं लक्षात ठेवा. देवाने धंदा केला, तुम्ही आपण धंदा केला, संतांनी धंदा केला. ऐका, माझ्या देवाचा एकच धंदा, घेऊन या चक्रगदा हाती धंदा करीत, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. हा माझ्या देवाचा धंदा, संतांचा धंदा. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. हा माझ्या संतांचा धंदा, तुमचा आमचा धंदा. एखादी बाई जर कीर्तन ऐकायला गेली, परिवर्तन झालं, तुळशीला पान टाकायला लागली, मालकाचं दर्शन घ्यायला लागली, का दुसरी बाई म्हणते बाई ग बाई कवय पाय सुधरी गई. आपला वायदार धंदा. आपण स्वतःही चांगलं करत नाही, दुसऱ्याला बी करू देत नाही. आपण संतांच्या कॅटेगरीमध्ये बसत नाही. संतांच्या यादीत बसायचं असेल, येण्याची पंथे चालू जातात. न पडे गुंता कोटे काही. अज्ञानी जीवाला
सण मार्गाला लावण्याकरता मायबाप संत अवताराला आले. लग्न देवाची झाली, लग्न संतांची झाली, लग्न तुमची आमची झाली. ऐका, जगद्गुरु तुकोबाराला भगवान परमात्मा सांगतात, तुकोबारा आहे, निव्वळ संन्यासालाही माझी प्राप्ती नाही आणि निव्वळ संसार उपभोगणाऱ्यालाही माझी प्राप्ती नाही. जो संसार साधून परमार्थ करतो त्याला माझी प्राप्ती आहे. तुकोबारायचं देवाचं बोलणं चालू मायबाप ऐका. तुकोबारा देवाला सांगतात, देवा तुमचं म्हणणं मला पटतंय, तुमची अशी इच्छा आहे का मी लग्न केलं पाहिजे? म्हणे हो तुकोबारा. मग माझी एक अट असेल, सांगा ना तुकोबारा तुमची काय अट आहे? देवा सांगू माझी अट. देवा माझे माना लागो तुझे चरणी, देवा माझे माना लागो तुझे चरणी, देवा माझे लग्नाला तयार आहे. काय विचार? ठीक आहे तुकोबारा आहे. म्हणून मायबाप मने भक्ती मार्गात असावं. तुकोबाराला आग्रह केला मायबाप देवानी, तेव्हा तुकोबारा लग्नाला तयार झाले. आपल्याला कोणीच आग्रह केला नाही, आपला नुसता नेता पण आहे. म्हणून आपल्याला खरं सुख ते भेटत नाही. ऐका, संतांची लग्न झाली, संतांच्या लग्नात भक्तीचा आनंद आहे. चला देवाची लग्न झाली. प्रभू रामरायाचा अवतार कार्य. जनक राजा सांगतात, माझ्यासारखा श्रीमंत मी आहे. एक दिवस जनक राजाला साधकाने विचारलं, राजा स्वतःला श्रीमंत का म्हणून घेताय? त्यावेळी जनक राजाचे उद्गार ऐका मायबाप. जनक राजा सांगतात, मी माझ्या लेकीचं कन्यादान केलंय आणि सांगू तुम्हाला, जो लेकीचं कन्यादान करतो त्याच्यासारखा श्रीमंत या जगात नाही आहे. नाही का? जो लेकीचं कन्यादान करतो त्याच्यासारखा श्रीमंत नाही, पण जो लेकीचं खातो. बसला बजेट तपा. चला मुद्द्यावर. जनक राजा सांगतात, मी श्रीमंत आहे. जनक राजाची मुलगी जानकी माता, सीता स्वयंवर झाला, सर्वांना कथाभाग ज्ञात आहे. शिवधनुष्याचा पण लावला गेला, शिवधनुष्य दुभांगला गेला. प्रभू रामरायाशी सीतामायेचा अवतार कार्य, लग्न कार्य पार पडलं. लग्न समारंभ पार पडला, अवतार कार्य बदललं. कृष्ण अवतारात प्रभू रामचंद्रजी आले. ताई तुम्हाला एक प्रश्न असेल माझा, इतक्या वर्षापासून तुम्ही सप्ताह कीर्तन ऐकतात, मध्यंतरी आपल्या बाबऱ्याला जवळजवळ भरपूर कीर्तन होत राहतात. राम अवतारात देवाचं आयुष्य किती होतं ताई? अशा बेम घाल लागत ना, बसा. जसं वाटापाटाने बोलतीस तसं बोला. धन्यवाद. माझं खास कीर्तन बायां करताच राहत आहे, कारण जास्त परमार्थ माणसांना सांगायची गरज नाही, ते उपजतात ज्ञानी. त्यांना जास्त परमार्थ सांगायची. आपली एवढी साधना, एवढी तपश्चर्या, एवढे उपास येत आहे आपले माझ्या सकटा, एवढी साधना, एवढे उपास येत आपले, तरी आपण त्यागी नाही. त्यागी फक्त पुरुष वर्ग आहे. आपण कधीच त्यांचा विचार केला नाही. किती त्याग आहे त्यांच्या जीवनात, किती त्याग आहे, कधी केला का विचार आपण? एवढा त्याग आहे माणसांजवळ, आपला करता त्यांनी माणसांना बोलणं बंद कर. एवढा हे तुमच्या लक्षात. चला मोठ्या लागते बरं. समजदार तुम्ही, आपण नाही. 1000 सोडून तुम्हाला आपल्याला 500 सोडून 1000ची साडी घ्या, 1000 सोडून ताई 1500ची साडी घ्या, तरी आपण महिला समजदार नाही. समजदार फक्त पुरुष वर्ग आहे. इतके समजदार आहेत ताई ते, बहीण नागर काढत तरी आकड सासून घर चालणार.
येईल तुमचं थोडं थोडं लक्षात चला मुद्द्यावरती, कारण 2 तासात मला दोघी पार्टीत बी निवडून यायची सवय. सावध होईल माझे बाप्पा, कारण पटवण्यात महाराज आमची जात लई हुशार आहे, लई हुशार आमची श्री जात पटवण्यामध्ये. म्हणून पुरुष वर्गाने आजचं कीर्तन ऐकून सावध व्हा. ज्या दिवशी बाई जास्त गोड बोलते ना त्या दिवशी तुम्हाला खिसा चेक करा, येईल तुम्हाला अनुभव. माया आहे ती माया. पहिले कोठेच न होते काही, पहिले कोठेच न होते निर्माण झाले. पाटीने एवढी ख्याती केली. ऐका, एकच दिवस टेकलाय त्या घडी घडीने हात लावला. ऐका नाही, ऐकू येत नाही का दादा? हा, रिको बंद करून द्या. साधा बाईक राहू द्या, राहू द्या. जो आगाऊ आहे ना बोतल बंद कर द्या. वरण आगाऊ आहे ना तेल बंद कर द्या. जाऊ दे. ऐका, सर्वांना ऐकू येईल. साधा माईक राहू द्या. आपले काही कोण डेकोरेशन फोकस नाही, गरज नाही. सांगू तुमले ज्या झाले बद बद पाला बाई मग ना तेल शेंगा कमी राहतील. माझ्या ज्ञानोबा तुकोबारांना कुठे डेकोरेशन होतं? मायबाप तंगडाच्या टाळातून आवाज निघायचा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. ऐका, सर्व भाग्यवंतांपर्यंत आवाज जाईल. विकबंद राहू द्या भाऊ, असंच राहू द्या. आणि खेळीमेळीचा परमार्थ एकदम विनत झाला. काही काही आपलं गाव हुशार आहे, काही काही गावात विनत केलं तरी असत नाही. अंगाला शार्या असं दृष्टांत द्यावं तरी रडत नाही. आमले समजत नाही नेमकी अलर्जी कोणती होईल. आणि वक्ताला श्रोता खेळीमेळीचा असावा. वक्ता तर नव्हे, वक्ता श्रोतावी. श्रोता हुशार आहेत आपल्या गावातले, म्हणून तर माऊली बोलले असतील, प्रभू तुम्ही महिषाची हे मूर्ती, मी दुबडा आरची तसे भक्ती, बोल जरी गंगावन स्वीकाराल की पा. जीवनात इतकं गोड बोला होता, इतकं गोड बोला. आपल्या बोलण्याने समोरच्यांच्या हृदयात घर करता आलं पाहिजे, एवढं गोड बोला. काही काही लोक मोबाईल मध्ये इतकं सुंदर बोलताना असं वाटतं त्यांना घडी घडी फोन यायला पाहिजे. ऐका नाही बापू. पण काही काही इतकं खडूस त्यांनी रिंग येस तरी डोकं दुखायला लागलं. बोलताना कसं बोलावं माऊली सांगतात, सहाच आणि मवाड मिथिले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोलावं? झूठा न बोल, कढवा न बोल, झूठा न बोल, कढवा न बोल. सत्य बोला, खरं बोला. म्हणून पूर्वी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये लिहिलेलं असायचं, पहा, सत्यमेव 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 गयते जयते नाही. थोडस शिल्लक आहे म्हणून परमार्थ चालू आहे त्या मुद्द्यावरती. लग्न झालं माझा प्रभू रामरायाचा अवतार कार्य बदललं. माझ्या मातांना पहिला प्रश्न होता, प्रभू रामरायाचं राम अवतारात किती आयुष्य होतं ताई? नाही माहित. कार्यक्रम झाल्यावर विचारा सांगून जाईल. कृष्ण अवतारात देवाचं आयुष्य किती होतं? 125. हा, आपला घर म्हणा का पेपर फोडा. काही उत्तर येऊ द्या. आहे का नाही? इथं सर्व जाणकार मंडळी आहेत. महिला वर्ग सांगा,
आता कॉपी करून पास होऊन गेला है ना? बाबांनी सांगितलं 125 वर्ष. मग कृष्ण अवतारात देवाचा आयुष्य 125 वर्ष होतं का 125 ताई? बसला पाहिजे. चला मध्यवर्ती. धन्यवाद. कृष्ण अवतारातलं आयुष्य आमच्या दादा महाराजांनी सांगितलं. राम अवतारातलं आयुष्य तुम्ही विचार करून ठेवा. शेवटी विचारा. पुन्हा लंकापती रावणाचं आणि राजा दशरथाचं आयुष्य नाही माहित. चला हिरण्यकश्यपाचं आयुष्य सांगा. नाही माहित. देवच ना तपास निराक्षस ना कमी बजेट होईल ऐका नाही. ऐका. प्रभू रामरायाचं राम अवतारात आयुष्य होतं 11,000 वर्ष. कृष्ण अवतारात देवाचं आयुष्य होतं 125 वर्ष. लंकापती रावणाचं राजा दशरथाचं आयुष्य आहे का 14 चौकडे लंका नाथा 99 सहस्र राजा दशरथा तेही गेले स्वर्ग पंथा एवढे करसे अरे मना शोक करसे किती वाया जाय तव धन संपत्ती आयुष्य भविष्य नाही तुझ्या ती एवढे करसे अरे मना. ऐका मायबाप हिरण्यकश्यपाचं आयुष्य 1 अर्बुद 60 कोटी 10 सशस्त्र 709 मास मापा. पाहत्या हिरण्यकश्यपा काय झाले त्यांना जावं लागलं. मग तुमची आमची गोष्ट कुठपर्यंत आहे. येथे ना उरू आले अवतार. चला मुद्द्यावरती. प्रभू रामरायाचा अवतार कार्य संपला. कृष्ण अवतार देव आले. कृष्ण अवतारात माझ्या भगवंताचा विवाह झाला माझ्या रुक्मिणी मातेशी. आणि ज्यावेळेस रुक्मिणी मातेशी भगवंताचा विवाह आहे त्या विवाहातलं वर्णन श्रीमंत भागवत कथेमध्ये गोड वर्णन येतं. माय बाप ऐका. या पंढरपुरात काही वाजत गाजत सोन्याचं वासिंग देवाचं लागत. जास्त नाही. कृष्ण अवतार देवाचा लग्न झालं आणि लग्नाचा आनंद. बोले बाबा अवताराला आले. भोलेनाथांचं वेळा झालं माझ्या पार्वती मातेशी. सध्यालाही वारं भरलं तर बोले बाबांचं बायांना पहाटे 4 वाजेपासून. तुमचा पारोळा तालुका येतो ना? तालुका जिल्हा धुळे जिल्हा. हा आपला धुळे जिल्हा बरा आहे मायबाप. पण आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये पहाटे 2 वाजेना बाया घ्या. जसे काय का महादेव घरलंय राहण्या करू नका. भक्ती धुमत नाही. इतकी भक्ती गोड करा इतकी गोड करा. अहो काही काही बायांनी एवढी भक्ती केली तर एवढी भक्ती पहाटे 4 वाजेपासून बोये बाबर भारचौ पुली शिरूड सोनगीर पर्यंत पायपडी होईल. गरमी सासू सोडली ताम्याने तुम्ही बादल्या टाका तरी देव प्रसन्न होणार नाही. तुझं घरच नाही का तीर्थन रिकामा कशाला फिरतो. ठाईच वैसवणी आपल्या जवळ माय बापा ऐका. शिव अवतारात भगवान भोले बाबा आलेत. भोलेनाथांचं ध्यान आमच्या महिला मंडळींची खरंच भक्ती जोराची माय बाप. खरंच त्यांना भगवंत प्रसन्न होतो कारण भक्ती आनंदाची आहे. हरि ओम मे ओम समायाय. बोला ताई. अच्छा देव काय का बरं तुम्ही पण समजायला
मेरे बोला कि माथे पे चंदा है, चंदा में ओम समाया, मेरा बोला लुटा दिया भंडार काशी, कर दिया माला माल, जो जैसी भावना लाया ओ वैसा ही लुटा दिया भंडार, कर दिया माला माल। धन्यवाद. एकदा आमच्या महिलांकरता काढायचं. आता तुम्ही नका म्हणा, फक्त तुम्हीच म्हणा. कारण तो परमात्मा कसा आहे सांगू तुम्हाला. डाम 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 रुवाला झाली, लग्न तुमची आमची झाली. 5 वर्षाच्या शबरी माता दृष्टांत अंतकरणापासून ऐका माय बाप. 5 वर्षाच्या शबरी माता लग्न येऊन जमून आला. बापाला पहिला प्रश्न विचारला, बाबा ही 5 बोकडची दावण का म्हणून आहे? बापानं सांगावं शबरी मातेला, दीदी अगं बाई आपल्या समाजात प्रथा आहे 5 बोकडचा बळी दिल्याशिवाय लग्न कार्य होत नाही. शबरी माताचे उद्गार ऐका. शबरी माता आपल्या बापाला सांगतात, बाबा माझ्या एकटीच्या सुखासाठी जर 5 निरापराध बळी जात असतील, मला मुली लग्नच करायचं नाही. काय विचार आहेत? त्याग केला माझ्या शबरी मातेने. माझ्या माता भगिनींना विचार नसेल, शबरी माता कोणत्या समाजात अवतार आलेल्या ताई? हा बिलीन. बोलताना कसं वाटतं शबरी माता बिलीन होती, पण माफ करा शुद्ध अंतकरणाची माळकरी प्रभू रामरायाची वाट पाहणारी बिलीन चांगली का? धन्यवाद. का रविवारने वाट दाखणारी? ऐका रे ऐका. कोणत्या समाजात जन्म घेतला माझ्या देवाला घेणं देणे नाही माय बाप. जन्म हो का भलत्या याती, परी न चुके हरिभक्ती. कुठलाही जन्म मिळाला पण फक्त भगवंताची भक्ती चुकता कामा नये. आणि चुकलीच भक्ती पल्लाच विसर, विसरली तया तोर झाली हनी, तया तोर झाली हनी, मनुष्य देहात आल्यानंतर हा लाभ चुकला का पुन्हा मनुष्य देह मिळेलच याची शाश्वत गॅरंटी नाही बाई बाप. ऐका. एक एक येऊनी कोटी कोटी भेरा मग लागे वार मानवाचं. 84 लक्ष जीव येऊनी फिरून हा सुंदर मनुष्य देह तुम आपल्याला मिळाला. भाग्याचं लक्ष नाही. ऐका. त्याग केला माझ्या शबरी माताने घरादाराचा. जशा निघाल्या तशा मातंग ऋषीच्या आश्रमात काही काळपर्यंत मातंग ऋषीच्या आश्रमात सेवा केली. एक दिवस मातंग ऋषीने विचार करावा, माझ्या दिशेने पुष्पवृष्टी करणारा कोणता जीवात्मा आहे? भेट घेतली. आई किती दिवसापासून तुमचा परमार्थ आहे? देवा वयाच्या 5 वर्षापासून घरादाराचा त्याग केलाय. अपेक्षा काय? धन पाहिजे म्हणे, गरज नाही. नाव लौकिक, अपेक्षा सुद्धा नाही. चांगल्या माणसाचे बॅनर सुद्धा छापायची गरज नाही. वाऱ्या हाती माप झाली सज्जनाची. चांगल्या माणसाची कीर्ती आपोआप होते. ऐका. शबरी मातेने सांगावं, देवा अपेक्षा नाही, नावलौकिक नाही. काय पाहिजे म्हणे? तुम्ही संत आहात, तुम्ही सद्गुरू आहात, तुम्ही ऋषी आहात ना,
सांगू मायबाप, ज्या दिवशी आपल्या जीवनात संत आले, ज्या दिवशी आपल्या घरी सद्गुरूची प्राप्ती झाली, ज्या दिवशी आपल्याला आपल्या सद्गुरूची प्राप्ती झाली, माळकरी बनलो, आपल्या जीवनात सद्गुरू आले का त्या सद्गुरूला कधीच विचारू नका कांदा काय भाव जाईल. सद्गुरू संत आपल्याला भेटल्यावर कधीच विचारू नका मक्काल काय भाव येईल. संत सद्गुरू भेटल्यावर एकच विचारा, कै मी उद्धार पावे काय अट्टास केला माझ्या शबरी मातेनं संतांजवळ. मातंग ऋषीने अंगावरचे कपडे ओले केले, एका झाडाला टाकले. मातंग ऋषी तप साधना करता निघून गेलेत. मायबाप सांगितलं, आई ज्या दिवशी हे कपडे झाडावरचे वाढतील ना त्या दिवशी तुमचा देव तुम्हाला भेटेन. शबरी मातेने विश्वास ठेवला. संतांची अपाई हा माझा विश्वास. विश्वास फार महत्वाचा आहे. सांगू तुम्हाला, तुम्ही कोणाचे 50,000 बुडून दे, तुम्हाला पाप लागणार नाही. पण तुम्ही कोणाचा विश्वासघात करू नका, त्याच्यासारखं पाप जगाच्या पाठीवर नाही. विश्वास जीवनात फार मोठी महत्वाची वस्तू आहे. शबरी माताने विश्वास ठेवला संतांच्या बोलण्यावर. दिवस गेले, भक्ती चालूच होती. अशी भक्ती करावी जी देवाला आवडणारी पाहिजे. हीच तर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. अशी भक्ती केली माझ्या शबरी मातानं. एक दिवस कपडे वाढलेले लागले. शबरी माताचा भाव दृढ झाला, आज माझा देव येणार, आज माझा देव येणार, आज माझा देव येणार. जसं उद्या आपल्या गावात देव येणार आहे का नाही. उद्या प्रत्येकाने सडा सावर्जन करायचं, अंगणामध्ये सुंदर प्रकारे रांगोळी काढायची, प्रत्येकाच्या दारी गुडी उभं राहायची. कारण उद्या प्रभू रामराय अवताराला येणार आहे. त्यांच्याच अवताराच्या कार्यानिमित्त राम उत्सव निमित्त आपला हा सप्ताह चालू आहे. प्रभू लल्ला रामराय तुम्हा आपल्याला प्रत्येकाला भगवंतात साक्षात दर्शन देणार आहे. प्रत्येकाने आपल्या अंगणात सुंदर प्रकारे रांगोळी वगैरे करायची, सडा सावर्जन करायचं. प्रत्येक बाईने उद्या पिवळं वस्त्र परिधान करायचं. गरमाऊ इथं घाल आणि दावडू नका घाल द्या. नाही तर मग जाता येईल सांग, नाते नाते दुड जा. आणि प्रत्येकाने पिवळ्या कलरची साडी बायाकडे असतेच. पिवळा वस्त्र जर परिधान केलं, प्रभू रामचंद्रजींची अघात कृपा आपल्यावरती होते. कारण पिवळा पितांबर कैसा गगनी धडकला, गरुडावर वैसोनी माझा चिंतन आहे, शास्त्र पुरावा आहे. म्हणून शुभ कार्यासाठी पिवळं वस्त्र लाल वस्त्र परिधान करावं. लाल पिवळी साडी मिक्स असली तरी चालेल, पण शक्यतो पिवळ्या कलरचं उद्या वस्त्र परिधान बायांनी करावं. उद्याचे दिवस प्रत्येकाने उपवास करायचा. जसं आपण अष्टमी व्रत करतो ना, त्याप्रमाणे प्रभू रामरायाचं व्रत आहे. उद्या प्रभू रामचंद्रजी अवताराला येणार आहेत. काय तो भाग्याचा दिवस आहे. प्रत्येकाने गुढी उभारायची. ती गुढी कालाच्या दिवशी सोडायची. राहू द्यायची दारावरती गुढी. गुढी ह्या तोरणे करती कथा गाती,
प्रभू रामचंद्रजी कृष्ण परमात्मा अवताराला आलेत ना ताई, 6 महिन्यापर्यंत बारसं चाललं. किती दिवस? आपली एकदा जर सांगून ताई मुलगा जन्माला बारसा करा, आम्ही करतो ताई कीर्तन, पण आम्ही लय का करानीच जाणत नाही. ते काही कुठे घ्यायला जाणं लागत नाही, पण त्या शास्त्रात नाही लय नाही बिन नाही करानी जाणत नाही. ते सांगा प्रभू रामचंद्रजी अवतार आले, काय जल्लोष आनंद होता अयोध्या नगरीमध्ये. उद्या आपलं बाबरं काम आहे, बाबरं नसून पूर्ण अयोध्या नगरी होणार आहे. प्रत्येकाने माझ्या प्रभू रामाच्या लल्लाचं अगदी आनंदाने स्वागत करायचंय. कीर्तन झाल्यावर सोडता आला तर उपास सोडा, नाही सोडला तरी आपण अष्टमी जशी करतो तशा उपास केला तरी चालेल. 1 दिवसासाठी काही होत नाही. देवा करता 1 दिवस तरी तपसाधना आहे. देहाची बी मनाची बी शुद्धता व्हावी एवढ्या करता उपवासाचं साधन असतं. म्हणून प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका. प्रत्येकाच्या घरावरती गुढिया बांधा. प्रत्येकाने अगदी मन स्वच्छ अंतकरणाने उद्या जगा. उद्याचे दिवसच लागल्यात, भले वर्षभर काही बी करा असं नाही ना. धन्यवाद. समजलं तरी फायदा आहे. पण निध्यान ताई, उद्याच्या दिवस तरी आपल्याकडनं कोणाची निंदा होता कामा नये. सुमनताईनं चांगली नाही आणि आशाताईनं उखावडाव नाही. दांगच मोठा का आपली आपण करा सोडवून आता कोणात चांगल्या नाही. म्हणून कोणीच कोणाला उपदेश करण्यात मजा नाही ताई. पहिले दिवस राहिलेच नाही. आमची आजी सांगायच्या बाई, पहिले सुनांना सासरवास होता. आताची कॉलिंग लावत चला पटापट तुम्ही हुशार आहात. आमची आजी सांगायच्या बाई, पूर्वी सुनांना सासरवास होता ताई, आता ते दिवस राहिले नाही. आता शिकलेली पोरी येतात युट्यूब मध्ये बघून मोबाईलचा जमाना आला. युट्यूब मध्ये बघून पुरी स्वयंपाक करतात ताई. करू द्यायचा. सुना घरात आल्यानं आपण थोडं रिलॅक्स व्हायचं. त्यांना सांग बाई, आतापर्यंत राडगाड ओढून आणलं, आता तुम्ही सांभाळा, चाव्या देऊन टाका. देणार तर नाही तुम्ही, पण रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करा. 55-60 वर्षाचं वय झालं का थोडं रिटायर होत चला, कारण आपल्या गाडीतले जास्ती पाशिंग राहिली नाही. या 60-70 वर्षाच्या माझ्या मावशी कीर्तनात त्या भाग्यवान आहे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू याची काय गॅरंटी. आज आपल्या इथं कीर्तन होतंय, उद्या चोपड्या तालुक्यात पुढे द्यायला होईना ज्याची काय गॅरंटी. पुन्हा उचकी या जीवनाचा तीड मात्र भरोसा नाही. शेण भंगूर नाही भरोसा, वारे सावध तोडा माया. घास गिळता सत्ता नाही, एवढी सुद्धा आपली सत्ता नाही. जो क्षण जी घटिका ताई आपल्याला मिळाली ना, सुंदर स्वयंपाक करताना पुरी युट्यूब मध्ये बघून मस्त इडली डोसा समोसा अशी गरम इडली नाही का आपण इतरायला पण असं देऊ. काही काय बाहेर वाईट सवय. आमना टाकल्याचा येडाचा आहे नाही होता, तू भूकी मर्दाशी असं जर ताणलीशी ना मग भूकी मर्दाशी. उलट जवळ आलं ना काही काही बी जेवण येऊ द्या, गरम आहे तर भेटतंय ना. खारी जरी इडली झाली तरी सांग नका. उलट सांगा बाई, काय गुणाची सून ग माझी, काय सुंदर इडली बनवली, दुसरी गरम येईन. आप तिचा नवरा काय तवा बोलीन ना, तेव्हा तुम्ही सपोर्ट करायला लागल्यास. काय रे भाऊ काय मी करू तर गण. समय के साथ चलना शिको. आलं लक्षात. सुखी व्हायचं असेल तर फार मला लक्षात घेत चला मुद्द्यावरती. म्हणजे शबरी मातांना दिवसाआड दिवशी व्यक्ती ठेवली. एक दिवस शबरी माताला कपडे वाढलेले लागले आणि शबरी माताचा भाव त्याग झाला. आज माझा देव येणार, आज माझा देव येणार. जग मेरा
पूजा की थाली में चंदन होगा शबरी की कुटिया का पावन होगा। शबरी माताने या देहाला कुटिया म्हटलं मायबाप. संत या देहाला कुटिया म्हणतात. संत या देहाला कायानगर म्हणतात. तू कायानगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. बाप कहता है बेटा मेरा है, माँ कहती है बेटा मेरा है. ना माँ का ना बाप का, ये तो जन्म देने का नाता है. कायानगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. सास कहती है दामाद मेरा है, ससुर कहता है दामाद मेरा है. ना सास का ना ससुर का, ये तो लड़की देने का नाता है. कायानगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. मग माझ्या माता भगिनी, एवढा जीवला होता, जगाचा बाप येणार होता शबरी मातेकडे. काय आनंद असेल बाई बाप. आपल्याकडे नुसता हाडामासाचा जावई येतो तरी आपले पाय जमिनीला लागत नाही. जवळ येणार जवळ येणार जवळ येणार. एखादी बाई तर स्वतःला पोटना पोऱ्याला देत नाही, ती जवळींका कटी लागत नाही. तो त्यान मायलोय ना तुल कळवी एखादी मोठी विशेष घडणार आहे. पुरुष वर्गाने सासरवाडीवरती प्रेम करू नये माझं दुमत नाही. इतकं प्रेम करा मायबाप, तुम्ही इतकं प्रेम करा. तुमचं प्रेम पाहून सासरवाडी रडली पाहिजे एवढं प्रेम तुम्ही करा. पण काही काही जवळ्यांनी वायबा प्रेम केलं. घरने कपाशी पैकी सासरान पाईपलाईन करी म्हणून असं वायबा प्रेम बी करू नये. आपली आपण बसलेल्यांपैकी माझ्या माता भगिनींना विचारायचे, जी बाई वरती बोट करून सांगेन त्या बाईला 1001 रुपये द्यायचे. सांगा ताई, अशी कोणती बाई आपल्या बाबऱ्यामध्ये ती मला सांगेन ताई मला मन माहेर आवडतच नाही, वरती बोट करा. बाया म्हणतील ताई पुन्हा 1000 तुले लक लाग वाटणार तर लागल्यास आमनापासून लई जाय. नाही नाही नाही, वाटल्यास तर पैसे आमच्यापासून घे जाय. पण माहेर आवडत नाही. माहेर आवडत नाही अशी एक बाई नाही, आणि सासरवाडी आवडत नाही असा माणूस शिल्लक नाही. सांगा देवी माझ्या बाबाला, त्या बाबाला सुखी आहे मी माझ्या देवी माझ्या बाबाला, सुखी आहे मी माझ्या बाबाला. देवी माझ्या बाबाला, सुखी आहे मी माझ्या बाबाला. माझी आई करी सुंदर शिकलेला पोरगा आहे, लगी वाजत आहे. हे चालतीवरचं वाजवणं आहे, क्लासिकल पोरांना नाही करणार. तो पिठला डबा वाजणारच वाजू जाणे. असे क्लासिकल पोरं गोड वाजताय. किती गोड लकीर वाजवली पहा पकवाची, किती गोळी लेकराची, पण पहा गोड लकीर वाजवली. सांगा मायबाप, पकवादले चामडं कोणता आमदार नाही. आपण लई स्वतःवर भारी भरतो. माझ्यासारखा सुंदर नाही, माझ्यासारखा देखणा कोणी नाही, माझ्यासारखा ज्ञानी नाही, माझ्यासारखा विद्वान नाही, माझ्यासारखा श्रीमंत नाही. पण मायबाप आपलं काहीच काम मावून नाही. पक्वातला चामडा एका जनावराचं आहे. थाप पडल्याबरोबर आवाज, चलो मचिंदर घोर काया. अटेन्शन प्लीज. धन्यवाद. ठीक आहे, अशी चालता चालता गाडी जर लोक पाय कनिष्ठच आहे पायरीवरतून, पण चढीत जात माणूस. हा, तो अनुभव आमच्या महिलांना जास्त आहे. गर्दी आमचीच, कारण शिंदे साहेबांना काय डोकं तर कळलं नाही, तुम्हाला कधी जाप करत नाही. धन्यवाद. एवढं बी समजलं तरी भरपूर येत आहे. चला मुद्द्यावरती. काय विषय होता?
शबरी मातेचा तो भाव पाहिला, जगाचा बाप आलेत, आज माझा देव येणार, आज माझा देव येणार. समोर एक बोरीचं झाड दिसलं मायबाप ऐका. एक बोर तोडावं, चाकून पाहावं, आंबट लागलं का बाजूला टाकावं, गोड लागलं द्रोण मध्ये टाकावं. यदा कदाचित आंबट बोरामुळे माझ्या देवाचा भाव दुरावेल, मन दुखावेल, या नेती नायाप्रमाणे माझ्या शबरी माताने द्रोण तयार करावं. एक बोर चाकावं, गोड लागलं द्रोण मध्ये टाकावं आणि प्रभू रामचंद्रजी आलेत. काय भाग्य असेल त्या शबरी मातेचं. रात्रंदिवस आम्ही परमार्थ करतो मायबाप, कधी आमच्या स्वप्नात लवकर यायला तयार नाही. काय त्या शबरी माताचं पुण्यकर्म असेल, काय भाग्य असेल. जगाच्या बापाने यावं, शबरी माताच्या हातून उष्टी बोरं खाताय आणि गडा 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 देव रडताय. आपल्या करता देव रडला पाहिजे अशी भक्ती करा. शबरी माताकडे पाहून भगवान रडताय, घडा गडा गडा आसूर पडतायत आणि शबरी माताची बोरं खाताय. खाता खाता 4-5 बोरं भगवंताने लक्ष्मणाच्या हातात दिली. लक्ष्मणा, पा माझ्या भक्ताची भक्ती किती गोड आहे. लक्ष्मणाने थोडं तोंड कडवट केलं, म्हणे देवा शबरी माता किरण तोंड थोडासा भाव किंचित दुरावला. परमार्थात जरासा बी भाव डगमगला ना तरी देवाला चालत नाही. हातातली बोरं घेतली, लक्ष्मणाने पाठीमागे फेकून दिली. देवाचं लग, ऐ लक्ष्मणा, चिठी के पाव में घुंघरू बसता वही भगवान सुनता है. सुषमात अशुष्मा कारण मला कळतं ना रे बाबा, का माझ्या भक्ताच्या भक्तीचा अपमान केलाय. पण विचार कर लक्ष्मणा, माझ्या शबरी माताच्या भक्तीचा तुम्ही अपमान केलाय ना. एक दिवस शेवटच्या साशी शबरी माताची उष्टी बोरं तुम्हाला काम येतील. तीच मायबाप पेटलेली उष्टी बोरं द्रोणागिरीवरती संजीविनी म्हणून तयार झाली. आणि ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली, शास्त्र सांगतं द्रोणागिरी आणली लक्ष्मणा वाचविली. तुकोबाराय कोणता महिमा. जमलं बा. अंताला गाडीत पाठ करीन, उद्याच्या कीर्तनाला म्हणेन. प्रत्येक पासून एक राग शिकला तरी कीर्तन जात बनत बनत बन जाय. ऐका, जगन्नाथ कोहराय भंगाच्या ब्रह्मचरणात वर्णन करतात. ऐका सांगितलं पा. ऐका महिमा आवडीची कोणती आवडतं कोहराय. बोर काय विल्ले एकदाचा प्रसंग. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात. अर्जुनाचं भगवंताचं नातं काय होतं ते. भगवान परमात्माचं अर्जुनाचं नातं. मामा पोईना आत्याचा मुलगा कृष्ण परमात्मा मामाचा मुलगा आणि अर्जुना आत्याचा मुलगा आहे. म्हणून त्या दिवसापासून ते एक गीत तयार झालं. मामा पोईना
धन्यवाद. परमार्थ करा का प्रपंच त्रास इतरांपासून घरातल्या घरात त्रास होता. हमें तो कपासी ने लुटा भाई मक्का में क्या दम था. प्याज लगाने गया तो वहां पाणी भी कम था. त्रास इतरांपासून नाही. चला महाभारताकडे. कौरव पांडव वेगळे होते का हो? आमो काका बाबा ना घरातलेच होते ना. माय बसला मध्यवर्ती. काय आनंद जीवनातला. काय अर्जुन भाग्यवान आहे का अर्जुनाच्या रथावर रोज 3 देव आहे. दोज स्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथी शारंग धरू अर्जुनेसी. अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात अर्जुना जरा वनविहार करूया म्हणतो. चला ना देवा तुमचं शिष्यत्व पत्करलंय. सुंदर काम्य उन्हात रथ गेला. मायबा दृष्टांत नीट ऐका. रथ सज्ज झाला. सुंदर काम्य उन्हात रथ गेला आणि भगवंताने सांगितलं अर्जुना पाण्याची तहान लागली. अर्जुन पाणी आणण्याकरता गेलेत. सुंदर काम्यांवर पाहिलं आणि अर्जुनाचा भाव प्रगटला. देवा 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 एवढा सुंदर काम्यवन एवढ्या सुंदर वातावरणामध्ये एवढ्या रमणीय वातावरणामध्ये देवा आज तुम्ही नसताना माझी सुभद्रा राहिली असती तर. फक्त भाव प्रगट केला. अंतर्यामी परमात्माला कळलं. रथावरनं देव उतरले. सुभद्रा बनले अर्जुनासमोर हजर. अर्जुनाने सांगितलं सुभद्रा 100 वर्ष आयुष्य बघ तुला. देव म्हणे गणित चुकतंय. कारण कृष्ण अवतारात मी पहिलेच सांगितलं तुम्हाला कृष्ण अवतारात देवाचं आयुष्य 100 वर्ष नव्हतं. अर्जुनासमोर भगवान परमात्मा सुभद्राच्या वेशात प्रेमाचा फवारा टाकला. अर्जुन प्रेमात रंगून गेले आणि हळूच देवाने फवारा बाजूला केला आणि अर्जुन बाणावर आले. अगं सुभद्रा देवाने मला पाणी आणायला पाठवलंय बघ. लवकर घरी जा तू. मला देवाला पाणी द्यायला जायचंय. तेव्हा सुभद्रा रूपी भगवान परमात्मा सांगतात अर्जुनाला स्वामी पूर्वीची एक रीत चांगली होती. पूर्वी बाया मालकाला स्वामी म्हणायच्या. पार्वती माता भोले बाबांना नेहमी स्वामी म्हणायच्या. लक्ष्मी माता नेहमी विष्णू भगवंताला स्वामी म्हणायच्या. स्वामी शब्द गेला. धनी शब्द आला. किती कडाक्याचं भांडण झालं तुकोबारायांशी तरी तुकोबारायांची धर्मपत्नी तुकोबारायला धनीच म्हणायच्या. धनी शब्द गेला. विचारा माझ्या म्हाताऱ्या आजींना मालक शब्द आला. ऐका ताई पूर्वी बाई आमचे मालकाने बाई शेतात गेलेत म्हणायचे ताई आजी. मालक शब्द आला. धनी निवत झाला. मालक आला. आता मालक गेला आणि मिस्टर आला. आता जवळजवळ मिस्टर बी 90% गेला. सुशिक्षित युग आला. पुन्हा मुंबई शहरामध्ये बाया नवऱ्याला नावाने आवाज द्यायला लागल्या. ही आपली भारतीय संस्कृती नाहीये. पप्या 5 वर्षाचा आहे. तोच 5 वर्षाचा पप्या 25 वर्षाचा झाला मायबाप त्याच्या आईचा अधिकार आहे. त्या पप्याला पप्या म्हणू शकते कारण त्या ताईचं आईचं कर्तव्य तेवढं आहे. आईची लेकराविषयी कोणती वासना आईची लेकरावरती कोणती भावना आईविषयी लेकराविषयी आईची कोणती कळवळा. धन्यवाद.
लेकराविषयी अंतकरण कळवडाचं आहे, आईचं आहे. आई लेकराचं नातं गहन आहे. आई झाल्याशिवाय कळत नाही. ऐका, भगवान परमात्मा फवारा बाजूला केला, स्वामी शब्द गेला, धनी शब्द गेला, धनी शब्द गेला, मालक शब्द गेला, मिस्टर गेला, मिस्टर आला. आता नावानं बाया आवाज देतात. ही आपली भारतीय संस्कृती नाहीये ताई, आपली हिंदू संस्कृती नाहीये. पहा, यदा का ते हिंदू संस्कृतीमध्ये किती चिंतन आहे. आमच्या भडगाव तालुक्यात आमडद्याला रवियाबा जर का लग्न कार्य झालं, वेई एकमेकांना भेटून राम राम घेतात. पुन्हा करे दरादरी करतच का नाही, म्हणजे आमच्या आमडद्याची तुमची रीत बरोबर आहे का नाही. राम चिंतित जावा. हिंदू संस्कृती गोड आहे आपली, भारतीय संस्कृती गोड आहे. सुंदर भारत देशातून आपल्याला जन्म मिळाला ताई. खरंच सांगा, तुमच्या पोटी पहिला मुलगा जन्माला यावा असं वाटतं का मुलगी ताई? प्रांजल मताने सांगा. मुलगी नक्की झालं. पण प्रत्येकाला वंशाचं काय पाहिजे? आता काय पाहिजे? दिवा. धन्यवाद. चीत बी तुमने पेट बी तुमने. प्रत्येक बाईला पहिला मुलगा व्हावा असं वाटतं. पण ऐका, 21 वर्षात जेव्हा तो दिवा भडक्या मारतो तेव्हा समजतं नेमकं लेख काय असावी. मुलगा भाऊ नाही माझं दुमत नाही, जरूर असावा मुलगा. मुलगा जर आपल्या पोटी जन्माला आला ताई, एक तर त्याला असा भगवत प्रेमी बनवून टाका. किती वय लेकराची पात. काल सांगितलं पिवळा ड्रेस आजपासून तयारीत लागून गेला. कितीक वर्षाचं लेकरू असेल. धन्य माता पिता तयाची. एक तर आपल्या पोटी जन्माला बाळ आलं ताई मुलगा, एक तर त्याला भगवत प्रेमी बनवून टाका, एक तर त्याला देशप्रेमी बनवून टाका. आला ना पोटी जन्माला मुलगा, एक तर त्याला परमार्थाचं वडण अंतकरणापासून लावा. नाही तर त्याला शिका सांगा, बाबा जगला तर देशासाठी, मरला तर देशासाठी. चुकली असेल ठीक आहे. एक बार गलती करता वो इंसान है. तरुण बांधवांनी पॉइंट नोट करा. एक बार गलती करता वो इंसान है, दूसरी बार गलती करता वो हैवान है, बार बार गलती करता वो पागल पाकिस्तान है, हर गलती को माफ करता मेरा प्यारा हिंदुस्तान है. पोटी मुलगा जन्माला आला असेल, पुन्हा माझ्या तरुण बांधवांकरता रिक्वेस्ट असेल माझी, नीट अंतकरणापासून ऐका. सांगूनही ऐकत नाही त्याला मनमौजी म्हणतात. पुन्हा ऐका माझ्या तरुण बांधवांनी, सांगूनही ऐकत नाही त्याला मनमौजी म्हणतात. एकाच नावानं पाकिस्तान कापतं त्याला भारताचा फौजी म्हणतात. कारण भलत खंडीकर देह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती. विचार करा तुमचं आमचं चिंतन. आपल्या हिंदू समाजात जर का बाजाराला जायचं निघालं तरी मोटरसायकलवर 2 लोक जातात आपले. म्हातारे कोणी विचारत बी नाही. आता एवढा काय भाव राहिला नाही. एखादा भाग्यवान असेल, चतुर्बुद्धीचा असेल, तो आईला सांगून जातो, आई आम्ही 2 जण बाजार करून येतो. पती पत्नी दोघेच राहतात, लेकरं आईजवळ सांभाळायला आहे. पण मुसलमान समाजात तसं नाही. मुसलमान बांधव जर का गाडीवर निघाला, घरातून त्यांची बाई आवाज देते, आजी सुनते हो, बाजार को निकले, मैं आऊ. आगे अकीला, अकीला के पीछे सकीना, सकीना के पीछे तुम बैठ जाना, तुम्हारे पीछे हसेन, हसेन के पीछे हुसैन, आणि जागा असेल तर मी बसेन. एवढा दावडे एकच गाडीवर. मराठा बाणायत हिंदू समाजात तुम्ही आपण अवताराला आलात. उद्याच्या दिवस मध्ये हिंदूंसाठी एकदम भाग्याचा दिवस असेल. कारण माझा भगवान अल्लाह प्रभू रामराय अवताराला आलेत. हिंदू जनजागृतीचं काम झालंय बाई बाप. म्हणून सावध व्हा. जो खास हिंदू, कोणता हिंदू? जो काय खास? जे सरावण समजत नाही, जेल गोंधळ शिवाय उमजत नाही. खास हिंदू म्हणून नका, कट्टर हिंदू. हिंदू धर्मासाठी, स्वराज्यासाठी माझ्या शिवबाला लागल गोर. चमके शिवबाची तलवार, माझ्या
देवाची तलवार आपण बी नवस करतो. माझ्या आता प्रत्येक महिला वर्ग भोले बाबाच्या मंदिरात जातात. कारण तो भोळानाथ आहे, तो प्रत्येकाला पावणार आहे. तिथं आपण नवस करतो. एखादी बाईच्या लेकराला मूल बाळ होत नसेल ना, ती मावशी बी जाते भोलेनाथाला सांगते, देवबा मना आडरले एखादं बोला ताई, पटपट बोला, वेळ कमी. एखादं पुत्र मांजर समजा बोले ना, बाबाने ऐकीच काय विषय बाबा. मागायचं ना ताई, माझ्या राजमाता जिजाऊ सारखं मागा. माझ्या राजमाता जिजाऊन भवानी मातेच्या मंदिर दरवाजा खटखटावा. सांगा, ए भवानी, रक्ताचा अभिषेक भोले बाबाला करीन असा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. नमस करते मी तुला. सत्वर पावगे मला भवानी नवस केला जिजामाताने. डोहाडे होते जिजाई साहेबांचे. कमरेला सेलार बांधावी, घोड्याला टाच मारावी, हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी असे मला डोहाडे लागले. तेव्हा राजा छत्रपती अवताराला आले. आपले डोहाडे माफ करा, पानपुरी खाऊ वाटते, चॅनल बदला वाटते, म्हणून येणारा शिवाजी मैं तो रस्ते से जा रहा. धन्यवाद. एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. धर्म धर्म म्हणजे नेमका काय हो, विचारा संत साने गुरुजींना. खरा तो जगाला जागी जे खरा धर्म त्याला म्हणा. प्रेमाने एकजुट राहा. तर उद्या रामरायाचं स्वागत अगदी आनंदाने जो साजरा करेल तो खरा हिंदू आहे. गहू कापाना होता, नेसने दांगडोला दांगुडी उभा राहून राही होत राहील. पण उद्याच्या दिवस भाग्याचा आहे ताई. उद्या आपल्या भाऊन गरबी बोलावलं ना तरी सुद्धा बाईने आपलं मा सासर सोडून जायचं नाही. जर आपल्या भाऊने आपल्याला सांगितलं ना, ताई तुला 1500 रुपया साडी बद्दल दिसू लाग, तुला 1500 मातून बाई ले भाऊ साडी, पण मी येणार नाही कारण माझ्या गावात माझ्या प्रभू रामरायाचं आगमन आहे. एवढं बी चिंतन आपल्याला कळलं ताई, तरी सुद्धा परमार्थ सक्सेसफुल आहे का. धनी गेला, मालक गेला, मिस्टर गेला, इथपर्यंत होतं ना. ऐका, वावर कथन काय असतात नाही, आपला बाण कुदू नका. जाणकार मंडळी माझ्या समोर बसलेले आहेत. ऐका, पप्या 5 वर्षाचा आता 25 वर्षाचा झाला. लग्न कार्य झालं, लेकरं बाळ झाली पप्याला. मग पप्याचा आईचा अधिकार आहे. तो पप्या 2 लेकराचा जरी बाप झाला तरी पप्याची आई त्याला पप्या म्हणू शकते. शक्य ना ताई, कारण तिचा अधिकार आहे. किती आई म्हातारी झाली आणि पप्या किती वयस्कर झाला तरी ती आईचा अधिकार आहे त्या पप्याला पप्या म्हणण्याचा. का पप्यान बाईने बी पप्याला पप्या म्हणू. अशा पप्याच्या बाईने आमचं कीर्तन ऐकू. कीर्तन आवडल्यावर पप्याच्या बाईने आम्हाला फोन करावा, ताई कीर्तन लई गोड झालं, आमच्या घरी वाढदिवसाचं कीर्तन आहे. आम्ही विचारलं, ताई कोणाचा वाढदिवस? ती म्हणले म्हणे पप्याचा वाढदिवस. आता आम्ही बी काय माहित कर मग पप्या कोण आहे. आता अभिष्ट चिंतनाचं कीर्तन असलं, वाढदिवसाचं तर नियम असतो, महाराजांनी रिकाम्या हाताने जाऊ नये, लेकराला काहीतरी गिफ्ट घेऊन जावं. पारोड्याहून गिफ्ट घेतली. बाबऱ्याला कीर्तनाला यायचं, पप्याचा वाढदिवस. असा एक बॉल घेतला महाराजांनी, बॅग मध्ये टाकला. सुंदर कलरचा बॉल घेतला, म्हणजे पप्याला बॉल गिफ्ट करू. साऊंड सिस्टीम लावल्या गेली, मस्त डेकोरेशन झालं.
अंगण झाडले गेली, पत्रवाळे टाकले गेले, सर्व चटाया धरल्या गेल्या आणि हळूच त्या महाराजांनी त्या ताईला विचारलं, ताई सिस्टीम लावली गेली, सर्वांचे संत भोजन झालं, महाराज मंडळाला टेस्ट तयार झालं, सांगा व्यासपीठ तयार झालं आणि तुम्ही आता म्हणले ताई ज्या पप्प्या वाढदिवसासाठी आम्ही आलोय पप्प्या काही दिसत नाही म्हणे, ताई त्या दाढी करायला जायला. महाराजनी बॉलच काढा नाही, तेरी बी चूक. आई आपली संस्कृती नाहीये माई बाप, आपली हिंदू संस्कृती आहे. आहो जाओ करायचं सांगायचं स्वामी. ऐका, स्वामी म्हटलं भगवान परमात्माला आणि भगवान परमात्मा स्वामी म्हटले अर्जुनाला, स्वामी मी तुमच्यासाठी एवढ्या सुंदर काम्य डोळ्यात आली, याचा काही पुरावा पाहिजे का नाही. अर्जुनाचा फवारा बाजूला केला, अर्जुन बाणावर आले आणि सुभद्रा रूपी भगवान परमात्मा सांगताय, स्वामी मी एवढ्या लांब तुम्हाला भेटायला आली, काही प्रूफ पाहिजे का नाही. प्रेमाच्या भरात अर्जुनाने पोटातली अंगठी काढली, देवरूपी सुभद्राच्या हातात दिली. देव अंतर्धान पावले, अर्जुन पाणी घेऊन आले, तोच भाव. काय सुभद्रा होती, काय प्रेम होतं, काय भाव होता. विचार करत करत पहा तुम्ही, दिवसभर एखादी बाई जर विचार करेल ना, सप्तावशी घ्या कुल्लाया करण्या होत्या, सप्तावशी घ्या कुरडाया करण्या होत्या, दिनभर विचार करा कुरडाईच ना, जप मा पाहिला कुरडाया घ्या. एखादा माणूस जर विचार करेल ना, सप्तावशी घ्या गहू काढायला राही घ्या, सप्तावशी घ्या गहू काढायला राही घ्या, जप मा 2 एकर गहू काढी संगर माझा काही घ्या. दिनभर जो विचार केला तुम्ही तो रात्री स्वप्नात येतो. एक माणूस दिनभर विचार केला, माझ्याकडे महाराज आले असते, आम्ही महाराजांना घ्यायला शिरूर चौकुली गेलो असं, महाराज त्याचा उपकारच करतात लोक, इथं घ्यायला आणि तिथं घ्यायला. नाही का नाही, ठीक आहे. माझ्याकडे गाडी राहिली असती, मी महाराजांना घ्यायला गेलो असतो. दिनभर विचार करा, गाडी महाराज गाडी महाराज गाडी महाराज, आणि संध्याकाळी ना मंडप माझं पी घ्या, डोळ्या टाक्यात बाई म्हणा वर्गणी मागता मागता तकी घ्यावी. घरातून एक गोदडी आणली, मालकाच्या अंगावर टाकून दिली आणि दिनभर महाराज गाडी महाराज गाडी महाराज गाडी, आणि पायटे 4 वाजता त्या सफर फिरलं. स्वप्नात गाडी आली, सुझुकीने, हिरो होंडाने, पॅशन प्रोने, डायरेक्ट राजदूत. तो म्हणे कोणती का बाई ना मुली तर खरी. स्वप्नात राजदूत आली, स्वप्नात याला महाराजांचा फोन आला, स्वप्नात यांनी बाईला आवाज दिला, स्वप्नात त्या बाईने याला चाबी दिली, स्वप्नात यांनी गाडीची चाबी लई, स्वप्ना माशी कीक मारी पुरी गोदडी पाठवली. पुरावा ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव चैले जाईल स्वप्न येते. अर्जुन बाणावर आले, विचार करताय काय प्रेम काय सुभद्रा व्रतापर्यंत आले आणि देवाने विचारलं, अर्जुना एवढा वेळ लागतो पाणी आणायला, देवा तुझं नाम लई गोड आहे, बसा म्हटलं रथावरती. रथ सज्ज झाला माई बाप, रथाचा सेल ओढला, तिकडून सूर्यकिरण पडले भगवंताच्या पोटावर आणि पोटातल्या अंगठीतले चमकदार हिरे चमकले अर्जुनाच्या तोंडावर आणि अर्जुना भाणावर आले. आई अंगठी तर सुभद्राना आत्मा देवना आत्मा कशी, आई अंगठी तर सुभद्राना आत्मा देवना आत्मा कशी. बोलता बोलता घरापर्यंत महालापर्यंत आलेत. रथावर उतरले, देवाला म्हटलं नाही घरात चला का काय. गेले तसं सुभद्राला विचारला, काय सुभद्रा सुंदर कामेळवनात तुम्हाला भेटायला आली होती. सुभद्रा मला तुम्ही काय बोलता, तुम्ही काही कळत नाही. एक थंड पाण्याचा ग्लास भरून
मानलं ताई, तुम्हाला सुखी व्हायचंय ना, मालक कुठून बी येऊ द्या, नोकरी वर्गातला असू द्या, शेतकरी वर्गातला असू द्या, बिझनेसमॅन असू द्या, आपला मालक तर आपला मालक आहे. मग तो किती श्रीमंत आहे का किती गरीब आहे अशी घेणं देणं नाही. आपला मालक घरी आला ताई, तुम्हाला सुखी बनायचंय ना, आजच्या कीर्तनात नाही का पुढच्या सप्त्यापर्यंत तुम्ही नाही सुखी झालात मग सांगा. फक्त फॉर्म्युला ऐका, सांगू का? ऐका. सकाळी उठा, आंघोळ स्नान करा, एक ग्लास पाणी घ्या, मालकासमोर जा आणि त्यांना सांगा, स्वामी काय माझ्या आई वडिलांचं पुण्य, काय माझं भाग्य, तुमनासारखा वायबारने बरं मार खायली. शब्द सांभाळून वापरा, शब्द संभाल के बोलो, शब्द पाहत ना पाव, एक शब्द करताय दुवा तुझा करताय गाव. सकाळी उठा, एक ग्लास थंड पाण्याचा घ्या, मालकासमोर जाऊन त्यांना सांगा, स्वामी काय माझ्या आई वडिलांचं पुण्य, काय माझं प्रारब्ध, तुमच्यासारखा भाग्यवान माणूस पूर्ण बाबरामा नाही. एवढंच बोला ताई, मूग निदाय सुद्धा काय जाईल. बोलून तर बघा, काय सुख चांगलं बोलायला पैसे लागतात का? प्रेम सुख देही, प्रम सुख देही, प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाने वागा, प्रेमाने बोला. सुभद्रा माताने थंड पाण्याचा ग्लास भरून आणावा आणि भगवंताने हात पुढे केला, थोड हात आपल्या बहिणीच्या तोंडाकडे आणि अंगठीचं बोट मात्र अर्जुनाकडे. आणि अर्जुनाने विचारलं, तेव्हा हा काय प्रकार आहे? त्यावेळी अर्जुनाला भगवंत सांगतात, अर्जुना सुंदर कांबेनवळात तुम्ही माझ्या ताईची अपेक्षा केली होती, माझ्या भक्ताच्या भक्तीचा अपमान होऊ नये म्हणून मी स्वतः सुभद्रा बनलो. अर्जुन घडाघडा रडायला लागले. देवा माझ्यासाठी माझी पत्नी बनलात तुम्ही. त्यावेळी अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात, ऐका माय बाप अर्जुना, हताश होऊ नका, मी आज आजचं काम नाही, मी इतक्या भक्तांकडे अशी अशी कामं केली, यादी देऊ का म्हणले तुम्हाला? सारावया भक्ती काज, सारावया भक्ती काज, गोड प्रमाण दिलं महाराजांनी वेळेवरती. असं बॉल केलं ना, सिक्स लागलं का अधिक आनंद होतो. अर्जुना मी भक्तांकरता कोणतीच लाज धरत नाही, मी आजचं काम नाही, यादी पाठवू काय काय केलं. सजन कसा विकू लागे मास, माड्या सावत्याशी कुरकू लागे. हे तर तुमची आज नुसती पत्नी झालो अर्जुना. एका भक्ताकडे इतक्या खालच्या लेव्हलचं काम केलं, सांगू म्हणले तुम्हाला. चौकबाची वहीन हा झाला शारंगार, चौकबाची वहीन झाला उत्तर अर्धात तुकोबाराय उत्तर देतात दुसऱ्या चरणात.
थोर प्रेमाचा बुकेला प्रेमाचा देवाजवळ विचारले तेव्हा तुकोबराय दुसऱ्या चरणात वर्णन करतात. दूर प्रेमाचा भुकेला हाशी दुष्काळ याला देवाला फक्त प्रेम भाव भक्ती लागतं. शुद्ध भाव ज्याचा झाला दुरी नाही देव त्याला. का चित्त शुद्ध होती तरी शत्रु मित्र होती. व्याघ्र खाते सर्पतय आहे का. बाल वयात भगवान गोपाल कृष्ण परमात्मा एक 10 मिनिटं शिवरेले का बाल कसा राहता येईल झालं का मला सांगा बरं. मला पिकलेलं माणूस सांगत ध्यान राहत नाही. चहा आणि गोट करा म्हणे कारण आपला धुळे जिल्हा चांगला आहे, पॉवरफुल आहे. आमच्या भडगाव तालुक्यात ना बरेच लोक कोरी पितात चहा. आपल्या धुळे जिल्ह्यात सर्व पाणी टाकून पितात दूध. जय हो आज के आनंद की. जाम पर जाम पीने से क्या फायदा भाई, आधी रात में उतर जाएगी. पीले हरि नाम का प्याला तेरी जिंदगी सुधर जाएगी. मनुष्य देहाचा अर्थ माय बाप तो भक्ती तो रस तो गंध ते चिंतन आपल्या जीवनात उतरून घ्या. एकदाचा मनुष्य देह गेला का पुन्हा नाही. एका गाणाऱ्याने गोड गायलं या देहाची महती सांगितली. पहा हे फक्त आमच्या महिलांकरता होता महाराज बर का. किडा तोडे जाय रे या कला रे दैतुनवे दिले वाले दुर्गा मनी ओढे दगड प्रज्ञावाले. संसार आहे दुःखाचा, संसार आहे दुःखाचा. धन्यवाद. ऐकणी गोड गाता आमच्या महिला. आधी तुम्हा आपल्याला महिलांना ना सरस्वतीची देण आहे. सहज काळी 2ला बोलणार महाराज तरी आमचा स्वर पंचमला जातो. पंचमला गायला का सप्तमला जातो. राग समजत नाही, रागीन समजत नाही, फक्त आवाज गोड आहे आमचा. आम्हाला त्या राग रागींची घेणं देणं नाही. आमले मालकत तुम्ही मालकत बोलशात आम्ही बिमप्लास बाजू ऐका. तुम्ही बिमप्लास मग गुशात तरी आम्ही शिवरंजी म्हणा उतरसू. तुम्ही शिवरंजी म्हणायला लागणार का आम्ही डायरेक्ट परमेश्वरीला धन्यवाद. 362 राग आहे पण एकच राग जास्त आवडला शिवरंजनी. स्वस्ती
जेसना राहील त्याचा फायदा आहे, जेसना राहील त्यासले आनंद आहे, जेसना वेगळ्या त्यासले विचारा कितला सुखी आहे. माय बाप्या संसारात भवसागरातून तरुण जाण्याकरता भगवंताचं नामरूपी साधन वापरलं का मनुष्य साध्यापर्यंत पोचतो. पा बालवयात कृष्ण परमात्मा बघा आठवलं म्हणून सांगते ताई ऐका. एकदा प्रभू रामरायाचा अवतार कार्य उद्याचे दिवस तुम्हाला भरपूर ऐकायला भेटेल, पण छोटस एक दृष्टांत आठवलं म्हणून सांगते. प्रभू रामराय जेव्हा वनवासाला निघालेत, केवटाचं भक्तिवती केवटाला दर्शन दिलं. शिलावती अहिल्या म्हणून पडलेली दगडाला पाय लागला, शिलावती ती अहिल्या झाली, अहिल्याचा उद्धार केला. आणि उद्धार करत करत आल्यानंतर केवटाला सांगितलं बाबा तुझ्या नावेमध्ये बसून आम्हाला पैल तीराला जायचं आहे. केवटानं सांगावं देवा मी अशी ऐक्यात ऐकू नये, तुम्ही दगडाला पाय लावला का दगडाची पाय होते, न जाणं तुम्ही माझ्या नावेला जर पाय लावला आणि मग नाव जर बाई बनी गई काय भक्ती, मग आमचं कसं होईल. मग थांबा देवा तुम्ही माझ्या नावेत बसणार मला आनंद आहे, पण तुमचे चरण अगोदर धुतो आणि नंतर माझ्या नावेला लावतो. आज बी यावल तालुक्यात जर महाराज लोक आपण गेलोत ना महाराज, आज बी महाराज लोक यावल तालुक्यात गेले का पहिले महाराजांचं चरण स्पर्श चरण धुतले जातात, आरती अंगणात केली जाते, तेव्हा त्यांना गृहप्रवेश असतो. त्यांना माहिती काही नाही, पण अशी तिकडे एक पद्धत आहे संत वाङ्मयातली. थांबा म्हणले देवा तुमचे चरण धुवायचे. बाईला आवाज दिला. केवटाची धर्मपत्नी हुशार होती. मायबाप दृष्टांत नीट ऐका. मी नेहमी करता सांगते प्रत्येकाचा गृहमंत्री हुशार असावा आणि प्रत्येक गृहमंत्रीचा राज्यमंत्री वरच्या गलीचा सदस्य नसावा, तेव्हा संसाराची फिलिंग जमते आहे. ऐका केवटाने आवाज दिला आपल्या धर्मपत्नीला, ऐका देव आले, प्रभू रामराय आलेत आपल्या घरी, त्यांना आपल्या नावात बसवायचं आहे, त्यांच्या अगोदर मला चरण धुवून त्यांचे चरण अमृत घ्यायचं आहे. घरातून एखादं पात्र आणा म्हणजे एखादी वस्तू भगवंताच्या पाय धुण्याकरता ना एवढंच सांगितलं. आणि केवटाची धर्मपत्नी हुशार होती, पात्र धुण्याकरता घरात एक पात्र आणलं, ते फक्त काठोक, लाकडाचं काठोक जे भाकरी बनवायचं होतं ना पहिले, त्यात काठोक म्हणायचं का, काठोक. ते आम्हाला तरुण पोरींना नका विचारू, ज्या 60, 70, 80 वर्षाच्या माझी आजी असतील होतं ते पहिले लाकडी काठोक. आम्ही एक तगाऱ्या बोगण्याले टाकल्या ऐका नाही, गरमाटी वाहत ते लाकडी बांधा आम्ही. तुम्ही निशाणी दुरुदी दिली ऐका नाही, पूर्वीच्या काही निशाण्या घरात नाहीये. आता नवीन नवीन फक्त चमक, टिलना भांडा पावडरला कनुसा चमाचम. पूर्वीच्या बायांचा संसार वेगळा होता, आताचा संसार वेगळा. आता वेळ नाही लोकांना, पाणी भरायला बी आपण जात नाही, नळ आले का आपण यांनाच सांगतो बंटीचे पप्पा नाही उला तो बी नेता ते तुझ विषय काय आनंद आहे. माणसाने प्रेम करू नये, संसाराला माझं दुबत नाही. इतकं प्रेम करा संसारावरती, पण जास्त नेता तेलपणा कर नका. एखादा माणूस लईच दाखवतो माझा इतकं जीव बा माझ्या बाईमध्ये, बिचारी माहेर जातील ती पावसाळा बस स्टँडवर, ठीक आहे आधी प्रेम आहे तुमचं, स्टँड पर्यंत जा सोडा. चांगला माणूस दरवाजाच्या बाहेर जात नाही, बाई गेली का घरातल्या कोणत्याही माणसाला सांगतो जा तिला सोडून या. नेता ते बाई गेली बस स्टँड पर्यंत, तू बी घ्या सोडाले, विश्वास नाही. बाई बस मध्ये बसली ती तिच्या माहेरच्या जाण्याच्या धून मध्ये, गाडी माहित तर गर्दी ती चढांना खालून सांगे देख बरं नीट जायचो, देख बरं म्हण तू बी चालला जाय. ती कधी 3-3 धून मा तू करा कोण रंग मा तुमकडे ध्यान दि राहिली मी ती पुल्ल्या बाई सांगाय सरळ भाऊ ध्यान नाही. शेवटी ती खिडकीतली बाई सांगते भाऊ तुम्ही बाईने ध्यान नाही, तू घर जाय. इतका नेता संसारात नसावा. चला मोठे आमची संसार करावा नेट का, कोठे नदी सभा फटका. ऐका काय सांगत होती मी, अशी याद पदार्थ मांडली. केवट आणि सांगा आपल्या धर्मपत्नीला ते काठोक आणलं, काठोक आहे ना, लाकडी काठोक असायचं, त्याच्यामध्ये पाणी जिरलं जायचं. पहिले लाकडामध्ये भेगा जर पडल्या त्याच्यात पाणी जिरलं जायचं. त्या नीतीने याने भगवंताचे चरण आपण काटक मध्ये धुवायचे आणि भगवंताच्या पायाचे रजकन त्या काटक मध्ये जमा होतील. आणि रोज स्वयंपाक करताना प्रभू रामरायाच्या पायाचे रजकन आपल्याला खायला मिळतील. ही भाग्यवान नारी. काटक आणलं, आता ते काटक बी गेलं ताई, नंतर पाय आलं होतं. पाय
पाय ते मातीचं पाय आहे ना, ते काळ्या रंगाचं लाल रंगाचं, आमची आजी सांगायच्या. पाय जमिनीवर टाकलं का जमिनीला घट्ट बसायचं, वजनदार असायचं. बाई रगडून स्वयंपाक करायची, खाणारा मजबूत होता. काठ गेलं, पाय गेलं, आते गुणी धन्यवाद परात टीना मावी दम नाही, नीना मावी राम नाही, त्यांना मावी कावा मदम ती परात. बाई म्हणे सरक, ती म्हणे खरंच, बाई म्हणे सरक, ती म्हणे जास्त परातीत राहावं लागणे. आपण काय करत असतोय? स्वयंपाक तुम्ही करतच काय? दोन्ही पायाच्या अंगठ्यांमध्ये परात प्या पाहिजे दाबली का मग ती परातला उपदेश करतात. ते सरकी दरबर परात त्यावेळेस सरकत नाही, पण दोघी पायाच्या अंगठ्याचे जखम स्वयंपाकामध्ये गेले. आमची मावशी म्हणे ताई लग्ना पहिले म्हणा आंदोलन शब्दांना बाहेर होतानी काय खावानं काय नाही, तुमच्या पायाच्या ने प्रसादे. म्हणून स्वयंपाक करत असताना त्या पात्राला आपले पाय लागता कामा नये. दक्षता घ्या ताई. जैसे खावे अन्न तैसे होते मन. परात सरकत असेल, आवाज येत असेल, खाली काहीतरी आसन टाका, त्याच्यावर परातवरती स्वयंपाक करा. पण आपला पाय लावून कधी स्वयंपाक करून ज्या बाईने खाऊ घातलं तिला पुढचा जन्म स्त्री जातीचा भेटत नाही किंवा मनुष्य येऊन ती जाऊ शकत नाही. पहिले तिला पाप यातना भोगावे लागतात, तेव्हा कुठे मनुष्य देहाची प्राप्तता होते. म्हणून आपले चरण न लागता पूर्वी बाया नुसतं गल्ला तांब्याला पाय लागला तरी सुद्धा ते पाणी पिऊ देत नाही. सांगते नको भाऊ तुम गया दुखी आते बिसलरी तोंड लागेल म्हणता येईल त्याला पाहिजे मग प्याय घे तू पिले असा माणूस मर जाऊ. भले दोन बाटल्या ना, एक तिने पेशेल एक तुने पेशेल. आणि मोठंच प्रेम येत नाही, पहिले मालकाला पिऊ द्या मग आपण प्या. शहाणी बाई माणूस ना पहिले कधीच पान पित नाही. आपला बी काही दोष नाही, तो बी जास्तच रावल्या करत. ऐका बालवयात कृष्ण परमात्मा सुधामदेव संदीपनी ऋषीच्या आश्रमात जातात. बालवयात भगवंतांनी गुरु दीक्षा घेण्याकरता संदीपनी ऋषीच्या आश्रमात बालवय म्हणजे कृष्णाचं आणि बालवय सुधामदेव दोघी मित्र बालपणाचे सखा आहे. आणि गुरुआईनं सांगावं कृष्णा सुदामा जरा सरपण घेऊन या. गुरुआईची आज्ञा म्हणून भगवान परमात्मा सुधामदेव सरपण घेण्याकरता गेले. मायबाप फक्त 5 मिनिटं राहिले ऐका. सुधामदेव भगवान परमात्मा सरपण घेण्याकरता जंगलात गेले. गुरुआईने चण्याची पुडी दिली. सुदामा माझा कृष्ण लहान आहे, त्याला चण्यात भूक लागेल म्हणून चणे दे ना बाबा. आता अचानक वातावरण तयार झालं. एका झाडावरती देव बसले, एका झाडावरती सुदामदेव. अचानक रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झाला आणि सुधामदेव 11 वाजले. निसर्गाचा नियम आहे, दिवसा 11 वाजले का भूक लागते, रात्री 11 वाजले का झोप लागते. 11 वाजले सुदामदेव चणे खायला लागला आणि देवाचं लग सुदामा गुरुआईनं माझ्या करता पण दिला तर देवा मी चणे खात नाही, थंडीचे दात कर वाचताय. एकचदा देवाशी खोटं बोलले सुदामदेव. 18 विश्व दारिद्र्य. आपण कधीच खोटं बोलतो नाही कधी. सोन गिरमारात तुला नाव सांग इतकं खरं. धुळा मापोस ना तो शिरूड चौकली एक शब्द खरा नाही. एकचदा देवाशी खोटं बोलले. तिकडे भगवान मोठे झाले. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला. आणि इकडे सुदामदेवाला 18 विश्व दारिद्र्य. एक दिवस सुदामदेवाच्या धर्मपत्नीने सांगावं स्वामी बालपणाचा तुमचा मित्र भगवान सकाय जा ना त्या देवाकडे आपले हात सांगा. देवाकडे
काही मागण्याकरता पाठवता आनंद नाही, पण देवाची माझी भेट होईल आनंद सुदामाच्या अंतकरणात मानेला. सुशिला, अगं देवाकडे जाताना रिकाम्या हाताने कसे जाऊ? 3 मुष्टी पोहे घरात पडलेलं मायबा, ती की मुष्टी पोहे एका पुरचंडी बगल्यात घातली आणि सुधाम देवाच्या 7 दिवसापासून पोटात अन्न नाही. सुधाम देवाच्या धर्मपत्नीच्या पोटात 7 दिवसापासून अन्न नाही. शरीरातला एक एक अवयव मोजून घ्या, अशी अवस्था माझ्या सुदामाची आहे. पण देवाचं नाव बंद नाही. आपली काल दिसनीच रामनवमी तरी आज पाहिजे लोक चिंतन चाललं, खायले असं काय उपाशी खायले आया. सकाळी रामनवमी राहील ताचा उपास राहील ना बाबा. पावशेर शेंग साबुदाणा, अर्धा जण केळी, 1 ग्लास दूध, तरी 3-1 वाजता पालखी मिरवणुका चेहरा उतरी जाईल. आपण म्हणू भाऊ तब्येत बरी नाही का? नाही म्हणे सकाळी रामनवमी तू करूच नको. ऐका नाही, 7 दिवस पर्यंत पोटात अन्न नाही, पण चेहऱ्यावर काही दुःखाचं सावट नाही का नाराजी नाही. सदा हसत अंतकरणाने माझ्या भगवंताचं ध्यान. झोपडीच्या बाहेर पडाले, दाढ दिशी जमिनीवर जाऊन सुद्धा पडले. इकडे सुशीला माता रडायला लागला, देवा कोणत्या जन्माचं आमचं पापकर्म झालं, माझ्या देवा माझ्या स्वामींना तुमच्यापर्यंत येण्याची ताकद द्या. सुद्धा ते पडताय उठताय आणि पडत उठत असताना देवाला विनंती करतात, देवा दूर नगरी बडी दूर नगरी, दूर नगरी बडी दूर नगरी. देव सोन्याच्या सिंहासनावर बसणार आहे. तू असा आला कुठून? सुधामाने सांगावं, हे बाबा अरे जाऊन तुमच्या देवाला एवढंच सांगा. सुधाम, कोणीतरी सुधाम नावाचा व्यक्ती आलाय. सोना के ही दौड़े चले लगाया गले सुदामा को मोहरा लगाया गले सुदामा को शब्द पडल्याबरोबर महाराजांनी सांभाळून घेतलं. अंतरात माझा स्वर गेला, पण त्यांनी आवाजात उचलून दिला. येस ताल मजा की दिला तुम्ही समजलं नाही. आम्हाला घरमा कवी बाण गेलो आनंद. सुधाम शब्द ऐकला, माझ्या देवाने सोन्याचं सिंहासन जोडलं, आपल्या आसनावरती बसवलं. कडकडून भेट घेतली. मित्र असा असावा, एकाला गरिबीची लाज नाही आणि एकाला श्रीमंतीचा लाज नाही. मित्र तसा असावा, बळजबरी मित्राने उभा करीसन, त्याले पाडीन दुसराने पाठीमा गुलाल टाकून आणणारा नसावा. मित्र कसा असावा, दुःख आडवाईला उंबऱ्या सारिका, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र असावा सुदामासारखा, मित्र असावा कृष्ण परमात्मा सारखा. आपल्या आसनावरती बसवलं, हळूच कानात विचारलं, सुदामा मी माझ्या वहिनीचा लाडका होतो,
येताना तुम्ही वहिनीला लई जवळ आणलं, बरं नाही सोबत आणलं. मग मी माझ्या वहिनीचा लाडका होतो ना, माझ्यासाठी माझ्या वहिनीने काहीच नाही का दिलं. तेव्हा सुद्धा मला असं आलं, देवा मला माहिती तू कसा आहे, घेसी तवा देसी पैसा अससी उदार. माझ्या वहिनीने माझ्याकडे पाठवलं नाही का. भगवान परमात्मा सुद्धा मला विचारताय बा, बाबीजी ने मोहे क्या बेटा पाठाई, कोयती न पथे सोता देखो देखत श्यामते, देखत श्यामते, देखत श्यामते. गोकुळ नगरी भगवंताने इकडे सुधाम नगरी सोन्याची करून दिली. दुसरी मुष्टी पोहे हातात घेतलं खातात तोपर्यंत रुक्मिणी माताने हात धरला, आहे देवा आपण पटेपणा कुठे शिकलात, आमचा पण हिस्सा आहे. हो एकच मिनिट राहिले ऐका. त्यावेळेस सत्यभामा आले, सत्यभामाने सांगितलं, येत आहे त्या देवाला सवय कोणाची उष्टी बोऱ्या खातो, कोणाच्या घरची केलाची सालपट्टी खातो, तू सुद्धा आपल्या घरात कमी आहे का. 56 प्रकारचे भोग आहे. त्यावेळी रुक्मिणी माता सत्यभामाला काय सांगतात ऐका, अय सत्यभामा या देवाला तुझं, या देवाचं गणित तुला नाही बाई माहीत. एकच मुष्टी पोहे खाल्लं, सुधाम नगरी करून सोन्याची करून दिली. न जाणो तिघी मुष्टी पोहे जर खाऊन गेला तर गोकुळ नगरी द्वारका नगरी बी सुधामाचे नावे करीन. माफक कोटे कपाशी लावायचे चळशील. का करता देवा तुम्ही पोहे सुधाम देवाची, फके मारे कोरडेची. पोहे कच्चा होतं का पाहिलं नाही, बोर उष्टी होती का पाहिली नाही, फक्त भक्ताची भक्तीच पाहिली. अभंगाचं शेवटचं चरण न म्हणे पाहे उचिता तवा थोडे, पाहे उचिता तवा थोडे, पाहे उचिता तवा थोडे, पाहे उचिता तवा थोडे, पाहे उचिता तवा
Bye.